एकीकडे संपूर्ण देशभरात राहुल गांधी हे मतदान प्रक्रियेवरती आक्षेप घेत आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते सुद्धा सातत्याने निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला आक्षेप नोंदवतात। तर दुसरीकडे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनीच निवडणूक आयोगावरती काही आक्षेप उपस्थित केलेले आहेत। त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आक्षेप समोर आणलेले। त्यातला पहिला जो महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे ते म्हणजे गंगापूर मतदारसंघातल्या रांजणगाव शेनपुंजी या गावच्या ज्या माजी सरपंच आहेत त्यांचंच नाव 3 ठिकाणी असल्याचा त्यांनी हा पुराव्यानिशी खुलासा समोर आणलेला आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी एक मतदार यादी समोर आणलेली आहे। या मतदार यादीमध्ये ही जर आपण 5 नावं बघितली तर या 5 नावांपैकी जवळपास 5ही नावांच्या ठिकाणी घर क्रमांक 11 लिहिलेला आहे। हे सगळे वेगवेगळे व्यक्ती आहेत, मात्र त्यांच्या घरासमोर त्यांच्या पुढे खाली पत्त्यासमोर घर क्रमांक 11 घर क्रमांक 11 घर क्रमांक 11 असं एकाच घरी ह्या 5 व्यक्तींची नावं नोंद दिलेत। तर दुसऱ्या बाजूला त्यांनी आणखी एक पुरावा इथं समोर दिलेला आहे, तो म्हणजे लोकरे रघुनाथ रखमाजी हा मयत व्यक्ती आहे। या मयत व्यक्तीचा सुद्धा पंचायत समितीचे सभापती त्यांचं निधन झालेलं आहे, मात्र तरी सुद्धा त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे हे सगळे मतदार यादीमध्ये घोळ आहेत अशा स्वरूपाचा आक्षेप जो आहे तो सतीश चव्हाण यांनी मांडलेला आहे। स्वतः सतीश चव्हाण आपल्या बरोबर आहेत। भाऊ, काय सांगाल, हा सगळा प्रकार गंभीर पद्धतीने तुम्ही पुराव्यानिशी उघड करताय? असं आहे की प्रशासनाने जेव्हा जाहीर केलं की आम्ही 1 जुलैला पात्र तारीख धरून आम्ही मतदार यादी जाहीर करू, प्रारूप मतदार यादी, आम्हाला वाटलं ते पूर्णपणे यादी तपासतील आणि करतील, परंतु प्रशासनाने स्वतःचे श्रम वाचवण्यासाठी विधानसभेची यादी जशीच्या तशी 1 जुलैला प्रकाशित केली। आता विधानसभेला 3-3.5 लाख मतदार असतात, काही ठिकाणी महाराष्ट्रात 6 लाख मतदार आहेत। जेव्हा ही यादी कार्यकर्त्यांच्या हातात लागली, साहजिकच बूथ लेवलचे कार्यकर्ते कमी मतदार असतात। एका जिल्हा परिषद गटात 20,000, पंचायत समिती गणात 10,000, नगरपालिका वॉर्डामध्ये 2,000। त्यांनी जेव्हा यादी तपासायला गेली तेव्हा हे गंभीर तथ्य समोर आलं। किती मतदार आहेत, म्हणजे तुमचा किती मतदारांबद्दलचा आक्षेप? रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये मायन्यूट डिटेल जर का काढले तर 3600 मतदार दुबार, तिबार आणि बोगस असे नावं त्याच्यामध्ये आहेत, जे मतदार अस्तित्वातच नाहीत, म्हणजे त्यांना कुठंच सापडले नाही त्या एरियामध्ये। म्हणजे एका पत्त्यावर 171 नोंदले गेलेत, 188 नोंदले गेलेत। जो पत्ता त्या गावात अस्तित्वातच नाही त्याच्यामध्ये 700 मतदार नोंदले गेलेत। आणि जेव्हा कार्यकर्ते साहजिक 2,000-3,000 चेक करायला काय वेळ लागत नाही, तपासायला जेव्हा सुरुवात केली ते मतदारच नाही तिथं, तेव्हा हे तिथं नजरेशीस आलं। मग गंगापूर तालुक्यामध्ये असे किती मतदार आहेत? असे 36,000 मतदार आहेत पूर्ण रांजणगावचं तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नजरेस आणून दिलं, तेव्हा पूर्ण गंगापूरची यादी विधानसभाची तपासण्याचा निर्णय आम्ही घेतला। कार्यकर्त्यांनी गाववाईज जाऊन तपासली यादी, तेव्हा हे 36,000 नावं डुप्लिकेट काही म्हणा किंवा अस्तित्वात नसलेले नावं मतदार आहेत आक्षेपाला। आता तुमचा आक्षेप आणि आरोप कुणावर आहे? माझा आक्षेप या मतदार यादीवर आहे आणि आरोप ज्यांनी मतदार यादी तपासली त्या प्रशासनावर आहे। आता मागणी काय तुमची, काय कारवाई? आम्ही जिल्हा प्रशासनाकडे केलेली ही यादी तपासावी, यातली ही सर्व नावे वगळावीत आणि ज्या BLOनी म्हणजे थोडक्यात ऑनलाईन हे सगळे प्रकार जे झाले ते ऑनलाईनमुळे झालेत। ऑनलाईनमध्ये त्यांनी मतदार यादीला अर्ज केलेत मतदार यादीत नाव येण्यासाठी, आणि त्या ऑनलाईन यादी जनरली BLOनी ते ऑनलाईनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते घरी जाऊन तपासायचं असतं की ते मतदार त्या घरात राहतो का नाही। काही तपासलं नाही, काही नाही, डायरेक्ट मतदार यादी पब्लिश करून दिली, म्हणून त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे या मताचं मी आहे। म्हणजे त्यांचं निलंबन वगैरे केलं पाहिजे? नाही, जिल्हा परिषदच्या निवडणुकीची जी फायनल यादी जाहीर होईल त्यातून ही सर्व नाव वगळले पाहिजे। आणि काय प्रशासनाला आता असं आहे की SOPमध्ये काय कारवाई त्याच्या म्हणजे त्याच्या कडक कारवाई केली पाहिजे, एवढंच माझं मत आहे। हा सगळ्या प्रकारात न्याय नाही मिळाला तर तुम्ही पुढे काय करणार आहात? महसूल, मला खात्री आहे आमचे दिलीप स्वामी नावाचे नवीन जिल्हाधिकारी आलेत, म्हणजे परवाच पेपरला वाचलं मी, छत्रपती संभाजीनगर महसूल पॅटर्न सगळ्या राज्यभरात राबवण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिलेत। म्हणजे कर्तव्य कठोर आणि पारदर्शक कारभार करणारे आमचे जिल्हाधिकारी आहेत, मला खात्री आहे ते 100% याला न्याय देतील। परंतु काही कारणामुळे त्यांना न्याय देता आला नाही तर आम्ही कोर्टात जाण्याच्या, खंडपीठात जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आता थेट प्रश्न विचारतो की हा सगळा प्रकार 36,000 मतदान तुम्ही गंगापूरमध्ये म्हणतायत, तर गंगापूरचे जे विद्यमान आमदार आहेत प्रशांत बंब, तर त्यांचा या पाठीमागे हात असू शकतो का प्रशासनानेच मुद्दाम केलेला आहे?
नाही, आता कुणाचा हात असू शकेल हे आता मी सांगू शकत नाही तुम्हाला, कारण हे मतदान जे 36,000 झालं त्यावेळेस झालं का नाही हे माहीत नाही आम्हाला. आम्ही तर कोणी केलं नाही, त्यामुळं कोणाच्या दबावाखाली हे नावं ह्याच्यामध्ये घुसडली गेली हे पण तथ्य चौकशीच केली पाहिजे याची. त्यामुळे महसूल प्रशासनाने चौकशी करून निलंबित केलं पाहिजे त्या लोकांना जे कोणा याच्यात दोषी असतील. एकीकडे महाविकास आघाडीची लोक निवडणूक आयोगाला जाऊन भेटत आहेत, हे सगळे विरोधातले लोक आहेत. मात्र तुम्ही सत्ताधारी आमदार आहात आणि तुम्ही सुद्धा हा प्रकार उघड केलेला आहे. मग आता काय सांगाल, म्हणजे तुमचं जे विरोधक आले? मी महाविकास आघाडी महायुतीचं काय वर होतं मला माहीत नाही. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं मी म्हणतो. त्यामुळे माझ्या कार्यकर्ता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी अन्याय होऊ देणार नाही. म्हणून मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं ही तक्रार यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. निश्चितच आम्हाला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. आता एक वेगळा प्रश्न, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, सोबत नगर परिषदा सुद्धा. तुम्ही ह्या निवडणुका महायुतीत लढणार आहात का स्वतंत्र लढणार आहात? असं आहे की आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यासाठीच आज बैठक बोलवली होती. आमचा प्रयत्न हा महायुती म्हणून लढण्याचा असेल, परंतु ज्या मी सन्मानजनक म्हणल्यापेक्षा ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या जागा मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे. नाहीतर आमचे मार्ग खुले आहेत आम्हाला. तर हे होते राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती पुराव्यानुषी गंभीर आरोप केलेले आहेत. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.